फक्त मराठी। नास्तिकास आस्तिकता अंगीकारण्याची संधी गुरु देतच असतो, मात्र तिचा उपयोग करून घेणं हे आपल्या हातात असतं। स्वामी, स्वामी, तुमच्या कृपेने आम्ही धन्य झालो। आपण आमचं ऐकलं आणि इथवर आलात। अरे तुमची भक्तीच इतकी उत्कट होती की आम्हाला दुसरा पर्याय नव्हता। अरे तुम्ही कसलाही विचार न करता आमच्या दर्शनासाठी आला, मग आम्ही तुमच्यासाठी एवढं करायला नको? आता एक आणखी महत्वाचं काम आम्हाला करायचं। एका नास्तिकाला सरळ करायचंय। काय रे, हा? हे काम धंदे टाकून तुम्ही तिघे कुठे गेले होते? हा? हा? आता दातखिली बसली वाटत, हा? बोला। शेठजी, आम्ही स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो। तुम्हाला मी सांगितलं होतं ना, त्या स्वामींचं दर्शन जाऊ नका म्हणून, हा? तरी तुम्ही गेला काय? तुम्हाला आता मी शिक्षाच करते। शिक्षा म्हणजे कशी? तुमच्याकडनं मी 2-2 रुपये दंड भरून घेते। तुम्ही तिघांनी 2-2 रुपये इथे भरा, दंड म्हणून भरा। काय म्हणून दंड भरायचा? आम्ही काय गुन्हा केलाय? उलट तुम्हीच आमच्या खाजगी गोष्टीत ढवळाढवळ करताय आणि त्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये। तुम्ही माझ्याशी उलटे वागता। तू होईन सदा समजव तुझ्या मित्राला, नाहीतर काय? आमचा राजीनामाच मागाल ना? मग घ्या आमचा राजीनामा। आम्ही नोकरी सोडून स्वामींकडे सेवा करत राहू। आमच्या प्रपंचाची काळजी स्वामी वाहतील। आम्हाला नको अशी नोकरी जिथे आम्ही आमच्या देवाची पूजाही करू शकत नाही। त्या स्वामीसाठी, हा? त्या स्वामींचं ना, बैराम सेठ, स्वामी आमचे दैवत आहेत आणि त्यांच्याबद्दल एकही वाकडा शब्द आम्ही ऐकू शकत नाही। हो, आणि तुमचं वेडं वाकडं ऐकण्याची गरज आम्हालाही लागणार नाही, कारण आम्ही तुमची नोकरी सोडतोय। नुसतं राघव आणि सदाच नाही, तर शेठजी, मी तुमच्या नोकरीवर पाणी सोडून जातो। अरे बापरे, हे तर लय गरम झालेत। तिघांची तिघं कामं सोडून गेले तर मला परवडणार नाही बाबा। यांच्यावानी मेहनती आणि हुशार माणूस कामात तरबेज कारकून मला पुन्हा मिळणार नाही। हा, मला वाटलं होते की हे गेला तरी चालेल, अरे दोघे ते राहतील, पण यांच्यामध्ये लय एकजूट आहे बाबा। यांना थांबवायलाच हवे। अरे डिकरा लोक, तुम्ही असे शिव करायचे? हा, नोकरी सोडताय? अरे बाबा, मी तुम्हाला शिस्त लावायचे प्रयत्न करत होते ना, हा? तुम्ही तर लगेच रागवते बाबा। हा, पण तुम्हाला जिथे पाहिजे तिथे जा बाबा, पण मी तिथं रोखणार नाही तुम्हाला। हा, तुम्ही हवं ते करा, हा, पण बाबा हे काम संपून करा, हा बाबा। हा शेठजी, आम्ही तर जाऊच, पण आमची आपल्याला एक विनंती आहे। आपणही आमच्या बरोबर या। तुम्ही एकदा प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन घ्या आणि मग स्वामींबद्दलचं आपलं मत ठरवा। मग तुम्हाला कळेल आम्ही स्वामींना एवढं का मानतो ते। ठीक आहे, आता तुम्ही तिघे एवढे बोलताय तर आपण जाऊ। हा, मी येते स्वामींचं दर्शन घ्या। हा, चला ठीक आहे।
आता धरणीवर अंग का टाकलंस? फार उन्मत्त झाला होतास तू. देव मानत नव्हतास. या जगात देव नाही, मी सांगेन ती पूर्व दिशा, असा अंधा भ्रम झाला होता तुला. देव मानत नाही, धर्माची बंधनं मानत नाही. अरे काय चालवलंयस तू? अरे आयुष्य अशाने बेलगाम घोड्यासारखं होत. आणि तुला काय वाटत, तू देव मानत नाहीस म्हणून तुझी कृष्ण कृत्य त्याच्यापासून लपतील? असं नसतं रे. त्याला सगळं ठाऊक असतं. ऐकायचंय तुझ्या पापांचा वाढा? ऐक, तू गोर गरिबांना लुटून त्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्या जमिनी हडप करत होतास. तू व्यसन करतोस. तू बाहेर ख्यालीपणा करतोस. तू प्रपंच नेटका करत नाही. काय तुझ्या धर्मात असं वागायला सांगितलंय? नाही स्वामी, माझ्या हातून खूप मोठे चुका झाले. तुम्ही तर साक्षात परमेश्वराचेच रूप आहात. तुमच्याचमुळे माझे यापुढे पाप होणार नाहीत स्वामी. ते आता माझ्या ध्यानात आले स्वामी. बाळप्पा, हाच तो उपरतीचा क्षण. स्वामी, तुम्ही आता मला गुरु उपदेश करावा. त्यानुसार मी त्या आदेशाचं आचरण करेन. तोच माझा धर्म असेल स्वामी. ऐक तर मग, इथं पर स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना त्रास देऊ नकोस. इतरांवर आपली मतं लादू नकोस. नेहमी सद्वर्तनाने आचरण कर. परमेश्वराची निस्सीम भक्ती कर. आपली भक्ती निस्सीम असेल तर तो परमेश्वर आपल्याला पावतो. आपला देह इतरांच्या सेवेसाठी झिजू दे. दुसऱ्याची निंदा करू नकोस. दुसऱ्याचा द्वेष करू नकोस. इतरांची सेवा करत राहा. सर्व धर्मात हेच सांगितलेलं. दया, क्षमा, शांती यांनी चित्त शुद्ध असून दे. अशानेच आयुष्याचं सार्थक होतं. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे श्याम, असं आले आले परत का निघालास? काही काम होतं? काम म्हणजे मी स्वामींसाठी गावातल्या तलावातून कमल पुष्प आणली होती. स्वामींनी त्याचा स्वीकार केला असता तर मला फारच आनंद झाला असता. पण स्वामी तर अजिबात नाही. स्वामी ती फुलं स्वीकारणार सुद्धा नाहीत. श्याम्या, तुझं डोकं आहे की खोकं? अरे स्वामींना चिखलात नकलेली फुलं देणार आहेस ही? किती वर्ष स्वामींची सेवा करतोयस तू? ही बघ, स्वामींना झेंडूची फुलं आवडतात. ही मी स्वामींना वाहणार आहे. श्याम, कुठे निघालास? ती फुलं आमच्यासाठी आणली आहेस ना? हे होती फुलं. स्वामी, अहो ती फुलं चिखलातली घाणेरडी आहेत. आणि तुझी फुलं
काट्यातली आहेत. तुझ्या तोंडाला काटे फुटलेत ना, मग ती फुलंही काट्यातली. कधी तुझ्या हातात आहेत म्हणून चांगली आणि त्याच्या हातातली तेवढी वाईट. अरे फुलं कुठेही उगवली तरी फुलं ही फुलंच असतात. आणि आम्हाला कुठलीही फुलं प्रिय असतात आणि फुलं देणाऱ्यापेक्षा फुलं देणाऱ्याच्या मनातला भाव तो अधिक महत्वाचा. आज तू फारच वटवट करतोयस. तुला समज देतोय. तोंडात जिभेनी जास्त वायफळ बडबड करू नकोस, नहीं तो उसका अंजाम ठीक नहीं होगा. कळलं? सगळ्यांना पकडली. हे गोविंदा चंदा सगळ्याला पकडणार आहे. चंप्या थांबा, एकेकाला पकडतो आणि मग 7-7 राज्य द्यायला घ्यायला होतो. कुठे गेले बाळ गोपाळ? फसवता का रे काकाला? कृष्णा कुठे गेला कुठे गेला कुठे गेला? हा महादेगडी सगळ्यांना पकडणार. काका आम्ही दमलो. अरे काय दमलात अजून? हा हा काका बघा अजून दमले नाही. चला चला खेळा खेळा चला. संध्याकाळ होत आली, नाही तर आई ओरडेल. अगं संध्याकाळला वेळ अजून आणि मी सांगेन तुमच्या आई बाबांना. अरे काय काळजी करू नका. काका आम्ही चाललो. काका चला आम्ही येतो. आम्ही ए चंदू, अरे गोपाळ थांब. अरे अरे थांबा रे मुलानो. अरे अरे थांबा रे. गेली मुल. संध्याकाळ झाली की हे असं मुलं जातात आपापल्या घरी निघून. आणि मी राहतो इथे एकटाच. निराश होत मन माझं. असं एखादं जरी मूल माझ्या घरी असतं तर तरी अवस्था चालली असती आज माझ्या. चला श्रीपादराव, मुलं गेली त्यांच्या घरी. आता आपण जाऊया आपल्या घरात. ही पोरं म्हणजे ना. आलास खेळून? आटोपला खेळ? छान रंगला होता खेळ. काय श्रीपाद, हा सगळ्या गावच्या परसरांना गोळा करून खेळत बसतोस? बरं दिसतं काय हे? अरे एवढा मोठा बाप्या तू, पोरासोरांबरोबर कसला खेळतोस रे? गावातली लोक 10 तोंडाने बोलतात तुला, माहितीये? आता मला माहितीये दुधाची तहान तू ताकावर भागवतोयस. अरे वासरात शिरलेलं वळू म्हणतात तुला. नाही हो ऐकवत मला हे. हे बघ आई, आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. कोणी काहीही म्हणत, कितीही नावं ठेवत, मला काही फरक पडत नाही त्याच्याशी. हो, पण बाप न होण्याचं दुःख तर येतच ना तुझ्या वाट्याला. तुझं दुःख नाही रे मला पाहवत. काय करणार आहे, भोग आहेत आपले, दुसरं काय. हो, भोग फक्त आपणच भोगायचे. इथे माझ्या जीवाला घोर लागलाय, पण तिला काही आहे का त्याचं? मारे देवपूजा करते. तिला म्हणावं आता किती पूजा अर्चा करून आणि देवापुढे डोकं आपटून ना काहीही होणार नाहीये. एवढी वर्ष झाली लग्नाला, एक मूल देऊ शकली नाही ती साधं. अरे माझं नशीबच फुटकंय, अशी वान सून मिळाली मला. त्या देवाने सुद्धा ना लवकर डोळे मिटले असते तर बरं झालं असतं. म्हणजे निदान हा कुलक्षय तरी मला बघावा लागला नसता. अगं आई, रोज रोज तेच आख्यान का लावतेस? का त्रास करून घेते स्वतःला? हा, एकदा कळलं ना की आपलं नशीबच वाईट आहे म्हणून, मग त्रास करून का घ्यायचा? हे बघ, आलिया भोगासी म्हणायचं आणि गप्प बसायचं.
स्वामी स्वामी मी पुष्पा. अगं नाव पुष्पा म्हणतेस ना, मग चेहरा कसा प्रफुल्लित हवा फुलासारखा, तोंड असं वेडावाकडं का करतेस? स्वामी या पोटदुखीने मी अगदी रंजीस आले आहे हो. माझ्या पोटात सतत दुखत असतं. आजपर्यंत इतके उपचार केले पण अजिबात उतार नाही पडला. माझ्या पोटात अजूनही दुखतच आहे. मला आता फक्त तुमचाच काय तो आधार आहे. माझ्यावर कृपा करा हो स्वामी. माझं दुखणं दूर करा. माझं दुखणं दूर करा. तू गंगा भागीरथी झालीस की तुझी व्याधी दूर होईल. अनुराधा, अगं काय झालं? नाही म्हणतेस खरी. काही नाही ग, नेहमीच. पण मग तुझे डोळे असे का पाणावलेले? तुला काही दुखतंय खुपतंय का? अगं या वेदना सोसणं म्हणजे काय हे पुरेपूर माहित आहे हो मला. अगं तू अशी गप्प का? अगं बोल ना ग अनुराधा. हे बघ, मी तुझी जीवाभावाची मैत्रीण ना, मग माझ्यापाशी मन मोकळं नाही का करणार तू? अगं खरंच काही नाही, नेहमीच आहे ग. आलं लक्षात. पण तू काळजी करू नको. देव तुझ्या पोटी संतान नक्की देईल. तुझ्या तोंडात साखर पड, माझं ठीक आहे ग. अगं पण तुझी पोटदुखी कशी आहे? बरं वाटतंय का तुला आता? नाही ग, अजिबात बरं वाटत नाहीये मला. इतके उपाय केले पण कशाला यश येईल तर शपथ. अगदी कंटाळून गेले बघ मी या दुखण्याने. पण आज मला एक आशेचा किरण दिसल्यासारखं वाटतंय. म्हणजे? अगं आज मी अक्कलकोटला गेले होते, स्वामी समर्थ महाराजांकडे. हो, मग काय म्हणाले ग स्वामी? स्वामींनी सांगितलं की गंगा भागीरथी झाले की माझी पोटदुखी आपोआप थांबेल. काय? हो ना. पण तेव्हापासून मी गोंधळातच पडले ग. स्वामींच्या बोलण्याचा अर्थच कळत नाहीये मला. तुला तरी कळतोय का ग याचा अर्थ? नाही म्हणजे मला अर्थ कळलाय, पण मी तुला नाही सांगू शकत ग. अगं पण सांग ना ग अनुराधा. नाही. असं काय करतेस अनुराधा? याचा काहीतरी वाईट अर्थ आहे का ग? हे बघ, मी माझं मन अगदी घट्ट केलंय, पण तू तरी मला याचा अर्थ सांग ना ग अनुराधा. सांग ना. पुष्पा, गंगा भागीरथी म्हणजे वैधव्य येणं. काय? हो, तुझ्या पतीच्या मृत्यूनंतर तुझी पोटदुखी बरी होईल असं म्हणाले स्वामी. नाही नाही, असं नाही होता कामा. नाही, असं नाही होता कामा. असं नाही होता कामा. बाई बाई बाई, भरल्या गेला डोळे घालायला काय झालं ग? आधी रडणं बंद कर, नाही तर बाहेरच्यांनी वाटेल मी तुझा जाच करते. अगं काय झालंय हमसून हमसून?
कोणी मेले काय माहेरचे? आई बाप तर आधीच गेलेत आणि भाऊ एक आहे तो. अगं बाई, त्याचं काही बरं वाईट? नाही नाही आई, असं बोलू नका. माझ्या भावाला काही झालं नाहीये. बरं सांग मुकाट्याने काय झालंय ते. आई आई, माझा मासिक धर्म बंद झाला. काय? मासिक धर्म बंद झाला? म्हणजे आता उरली सुरली आशा सुद्धा आमची नष्ट झाली. म्हणजे माझा श्रीपाद आता कधी बाप होऊ शकणार नाही आणि तूही कधी आई होणार नाहीस. आणि आता तू आई होऊ शकत नाहीस ही काय दगडावरची रेघ आहे. आता रडून फेकून काय उपयोग आहे? अगं हा निसर्ग नियमच आहे. अनुराधा, तुझं वय झालंय वय. अगं मासिक धर्म बंद होणार नाही तर काय होणार? शेवटी मला पुत्र सुखाशिवाय जगावं लागणार. या घराला त्याचा वारस कधीच मिळणार नाही. श्रीपादी असली वांजबाई माझ्या घरात नकोय मला. हाकलून लाव तिला घरात ना. नाही नाही, तू सांगतेस तेच योग्य आहे. अनुराधा, मला तुझी गरज राहिलेली नाहीये. मी अजूनही दुसरं लग्न केलं ना तर मी अजूनही बाप होऊ शकतो. तुझ्यावर विश्वास ठेवला आणि मूर्खपणा केला मी. सगळ्याची माती केलीस तू. तू चालती हो. तुम्ही सांगा ना तुमच्या भावाला तरी सांगा ना. मला मूल व्हायचा. असं कर. अहो, मला घरातून बेघर करू नका हो. आई, तुम्ही तरी सांगा ना हो त्यांना. आई मी तुम्हाला वारस देईन हो. आता काय आभाळातून पडणार आहे का आमचा वारस? श्रीपाद, काही लक्ष देऊ नकोस हिच्याकडे. आता टळ ना इथून. हे बघ अनुराधा, हे तुझं रडणं बंद कर. तुझ्या या रडण्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाहीये. चल जा. हो, दया करा हो माझ्यावर तुम्ही. दया? बरीच दया केली यार. चल काय वारस देत नाही. पुष्पा, अनुराधा, आज अचानक आलीस? अनुराधा, अगं काय झालं? काय झालं मला काहीतरी सांग ना अनुराधा. घरातून हाकलून दिलं. मला मूल होऊ शकेल. तुम्ही सांगा ना तुमच्या भावाला घरातून बाहेर. खूप ऐकलं, खूप सहन केलं मी. तरी सांगा ना. मला मूल व्हायचा. चल. असं कर. मी आता काय करू ग? कुठे जाऊ? मला कोणी नाहीये. अगं असं कसं म्हणतेस? स्वामी आहेत ना. ज्यांना कुणीच नाही त्यांनी स्वामींच्या आश्रयाला जावं. खरंच स्वामी मला मार्ग दाखवतील, माझं दुःख दूर करतील. हो अनुराधा, तुम्ही सांगते तसं कर. तू अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांची भेट घे. ते नक्की तुझ्यावर कृपेची सावली धरतील. आणि असंही अक्कलकोटला तुझा भाऊ राहतोच ना. तू तिथे जा आणि स्वामींची भेट घे. हो असंच कर. अगं हे अनुभवाचे बोल आहेत माझे. स्वामी साक्षात भगवंत आहेत. तुला सांगते अनुराधा, स्वामींनी सांगितल्याप्रमाणे माझी पोटदुखी आता कायमची थांबली आहे.
अगं पण तू या वेशात? हो, मध्यंतरीच्या काळात माझ्या पतीचा देहांत झाला. पती निधनाचं दुःख भोगतेय मी. माझं नशीब म्हणून मी ते स्वीकारलंय. आता हेच दुःख आयुष्यभर सोबत करणार. हे गेल्यानंतर काही दिवसांनी अचानक आपोआप माझ्या पोटात दुखायचं थांबलं. ते थांबलंच. असा योग होता हे कळलं मला. स्वामींनी तर ते आधीच जाणलं होतं. त्यांनी तशी मला सूचनाही दिली होती. स्वामींच्या शब्द आणि शब्दाचं प्रत्यंतर घेतलंय मी. स्वामींची थोरवी कळली आहे मला. आणि म्हणूनच अनुराधा, मला असं वाटतं ना की तुझ्या या समस्येवर तेच उपाय सुचवू शकतील. तू एकदा स्वामींच्या चरणी जाऊन त्यांची भेट घेच. डोळ्या, तू कधी राजहंस पाहिलायस का रे? नाही स्वामी. उसकी एक खासियत होती है, पता है तुम्हें? कोणती स्वामी? म्हणे तो मोत्यांचा चारा खातो. म्हणजे फक्त खरेखुरे मोतीच खातो. अरे सोळ्या, तुला नेमकं तेवढंच कळणार. स्वामी, मग आणखी काही विशेष आहे का त्याचं? मग सांगा ना मला स्वामी. राजहंसाचं एक वैशिष्ट्य असतं. त्याला दुधात पाणी मिसळून दिलं तर त्यातलं दूध तेवढं नेमकं तो पितो. पाणी तसंच ठेवतो. नीर क्षीर विवेक. माणसानेही आयुष्यात राजहंसासारखं असावं. जेवढं जेवढं चांगलं आहे तेवढं तेवढं सोबत घ्यावं. वाईट तेवढं सोडून द्यावं. दुःख प्रत्येकालाच भोगावी लागतात. पण आपण परमेश्वराला शरण गेलो की ती दुःख भोगण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते. आपल्या उत्कट भक्तीचं फळही आपल्याला मिळतं. पण त्या भक्तीत लबाडी, कपट, मतलबीपणा असता नये, नाहीतर त्याचं फळही तसंच मिळतं. कमळे, अगं ये कमळे, अगं दूध काढून झालं माझं. आटपलं की नाही तुझं? हे आता कसं जास्त दूध झाले बघ. अगं हे काय करताय? दिसत नाही वय? दुधात पाणी मिसळतोय ते. म्हणजे यासाठी पाणी हवं होतं तुम्हाला? बघ, अहो मला वाटलं काहीतरी धुण्यासाठी हवंय पाणी. अहो हे पिण्याचं पाणी नाहीये. असू दे ग, पाणीच आहे ना. अत्तर झाले. असं रोज दुधात पाणी मिसळता? कशाला व असं करता? हे बाई, ही धंद्याची गणित आहेत. तू नको शिकूस. मला फक्त इतकं माहितीये की आपण आपला धंदा प्रामाणिकपणे करावा. अशी लोकांची फसवणूक करणं बरं नाही. आणि कधी पकडला गेलात तर? कोण पकडणार आहे ग मला? आणि त्यात कसली आली ग फसवणूक? अगं हे घट दूध आहे, लोकांना पचत नाही. हे कसं वाचायला एकदम सोपं. अगं त्याने 4 पैसे जास्त मिळतात. असं नाही केलं तर आयुष्यभर आपण या गरिबीत पिचत राहू. मला या गरिबीचा कलंक पुसून टाकायचा बघ. होत नाही मला. तू नका काळजी करूस. अहो पण अगं ताई, काय ग अशी अचानक? काय ग ताई, काय झालं रडायला? दादा, तुला माहितीयेच माझी कर्मकथा. आणि मला मूलबाळ नाही.
स्वामींची भेट घ्यायला तुझ्याजवळ आले. तू भेटच स्वामींना, मीच भेट घडवून देतो तुझी. तू काय बी घाबरू नकोस. अगं, हे भाव आहे ना तुझ्या सोबत. अगं, भावाचं कर्तव्यच ते. तुझं बोलणं ऐकून माझ्या जीवात जीव आला. कधी जायचं स्वामींना भेटायला? जाऊ. आता आलीस, थकलीस, जरा आराम कर. कमळे, जर ताईला घरात घेऊन जा. हो, चला ताई. ओ भाऊ, भाऊ, अहो स्वामींसाठी दूध पाहिजे होतं ना, आणलंय. घ्या घ्या. हा हा, ठीक. पैसे हा, हे घ्या. हे काय, एवढेच पैसे? अहो 2 रुपये द्या. अजून 2 रुपये? अहो नेहमीच्या हिशोबानेच दिलेत पैसे. अहो दुधाचे भाव वाढलेत आता. कधीपासून? आतापासून. आता आज तुम्ही नेहमीपेक्षा दूध जास्त घेतले. शिवाय तुम्हाला माहिती आहे गावामध्ये दुधाची लई टंचाई आहे. तरी बी मी तुम्हाला दूध दिलं. नाही म्हंटल का? अहो म्हणून काय लगेच दुप्पट भाव करायचा काय? अहो धंद्यात असंच चालतं. द्या द्या. काय करणार, गरजवंताला अक्कल नसते ना. या. डोळ्यांनी दुप्पट किंमत घेतली, दुधात पाणी पण जास्त आहे आणि आता दूध नासून गेलं. आता काय करायचं? काय रे, काय झालं? स्वामी, हा मन्नू गवळी ना. काय केलं त्याने? अहो ब्राह्मण भोजनासाठी म्हणून त्याच्याकडून दूध घेतलं तर दुप्पट किंमत लावली ना. बरं एवढ्यावरच भागलं नाही, दुप्पट किंमत लावली तर लावली, बरं पाणीदार दूध दिलंय. आता ते पाणी असणार खराब, त्यामुळे सगळं दूध गेलं नासून. हल्ली त्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत स्वामी. स्वामी अहो हल्ली फारच सोकावला, पैशाचा लोभी झालाय. हे फसवणुकीचे प्रकार वारंवार घडायला लागलेत हल्ली. हा मल्लू गवळी आमच्याशी फसवणूक करतोय. बघा ना. अहो पण आता दुधाचं काय करायचं? ठीक आहे, तुम्ही कुठून तरी दुसरीकडून दुधाची सोय बघा. त्या गवळ्याचं काय करायचं ते आम्ही पाहतो. काय ग, काय करतीस? आमकी आज लई चंगळे माझ्या बाईची. अहो, हे काय, रक्ताच्या धारा? अगं कमळे, हे कसं झालं ग? मला वाटतं तुम्ही स्वामींची फसवणूक केलीत ना, त्याचेच हे परिणाम आहेत. तरी मी सांगत होते, दुधात पाणी मिसळू नका, असा खोटा धंदा करू नका, पण नाही ऐकलं. आता भोगा. होय ग, माझी चूक झाली. अगं पैशाच्या मोहापायी मी वाद गेलो ग. माझी चूक कळली मला. मी आता स्वामींकडे जातो आणि त्यांची माफी मागतो, त्यांच्या पाया पडतो. मी निघतो.
स्वामी बरं झालं आपण भेटलात. मी आपल्याकडेच येणार होतो मला कशासाठी? आपली माफी मागायला. माफी कशासाठी? माझ्या हातनं फार मोठी चूक झाली. चूक झाली? कोणती चूक? चूक नाही, अपराधच केलाय मी. अहो मी आपल्याशी लबाडीनं वागलो. आपल्याला दुधात पाणी मिसळून दिलं, साड्या भावानं दूध विकलं, त्याचेच तो भोग भोगतोय मी. अहो आज आखरीतच घडलं. काय घडलं? अहो स्वामी, मी गाईचं दूध काढायला गेलो तर गाईच्या आचळातून दुधाऐवजी रक्तच वाहू लागलं. स्वामी थांबव. अहो अशानं माझ्या गायी मरतील. मला क्षमा करा स्वामी, पण माझ्या गायींना वाचवा. ठीक आहे, बघू कुठे आहेत तुझ्या गाई. चल दाखव, चल. या स्वामी. काय ग? स्वामी, आपण होता म्हणून माझ्या गायी वाचल्या. माझ्या गायींना काही झालं असतं तर मी पार बुडाला असतो. स्वामी लय उपकार केलेत हो या गरीबावर. आता आली का अक्कल? खूप पैसा मिळवायचा म्हणून लोकांची फसवणूक करत होतास ना. दुधात पाणी मिसळत होतास. आता आली ना व्यवस्थित अक्कल? आता याद राख, पुन्हा असले प्रकार करू नकोस, नाहीतर. नाही 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 स्वामी, हो कान पकडतो, पाया पडतो, पण पुण्यांदा इनाम नाही विकणार मी. स्वामी आणखीन एक उपकार कराल का या गरीबावर? माझ्या बहिणीला भेटाल. हो लई संकटात होती, इथंच अक्कलकोटात आली आहे तुमच्या दर्शनासाठी. भेटाल स्वामी? ठीक आहे, आम्हीच तिला इथे बोलवून घेतलंय. उद्या तिला आम्हाला भेटायला पाठव. आज आम्हाला एक महत्वाचं काम आहे. होय होय.